स्वागत करते आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये। तर आजचा व्हिडिओ खूप स्पेशल आहे कारण आज आम्हा दोघांच्या लग्नाची अॅनिव्हर्सरी आहे आणि आज आमच्या लग्नाला 5 वर्ष पूर्ण झालेले आहेत। त्याच्यामुळे आजचा दिवस खूप स्पेशल आहे आमच्या सगळ्यांसाठी आणि त्यांच्यासाठी मी एक गिफ्ट मागवले। सो ते होपफुली आजच डिलिव्हर झाले। तर बघूयात कसं जे मी मागवले ते बरोबर आले की नाही पार्सल आणि साईज वगैरे कशी आहे। मी त्यांच्यासाठी शूज मागवले तर बघूयात शूज व्यवस्थित आलेत की नाही। चला मी तुम्हाला अनबॉक्सिंग करून दाखवते। मी बघितलं एकदा खोलून तुम्हाला पण दाखवते। तर हे शूज मी फ्लिपकार्टवरून मागवले होते। खूप दिवस झाले त्यांचं असं सुरू होतं की शूज घ्यायचे आहेत कारण जे आधीचे होते ते खराब झाले होते। त्याच्यामुळे मग मी मागवले त्यांच्यासाठी आणि ब्लॅक आणि व्हाईट अशा कलर कॉम्बिनेशनमध्ये होतं त्यामुळे ते खूपच छान दिसत होतं। परत मी त्याला पॅक करून ठेवलं, त्यांना संध्याकाळी द्यायचं म्हटलं। तेवढ्यात अंतराही शाळेतून परत आली कारण शनिवार असल्यामुळे लवकरच शाळा सुटली होती। येता येता तिच्यासाठी आणि माझ्यासाठी असे चॉकलेट्स घेऊन आले होते ते आणि मी आणि अंतराने बसून हे सगळे चॉकलेट्स खाल्ले। तेवढ्यात माझ्या छोट्या भाचीने आमच्या दोघांच्या ॲनिव्हर्सरीसाठी असं मस्त ग्रीटिंग कार्ड बनवलं होतं स्वतःच्या हाताने आणि तिने खूप छान गोष्टी लिहिल्या होत्या आतमध्ये आणि ती फक्त 4थीला आहे आणि तिच्या कलेला किती छान मस्त तिने केले। खूप छान वाटलं ते बघून आणि तिला ही पेंटिंग वगैरे करायला खूप आवडतं आणि मला पण हे ग्रीटिंग कार्ड मस्तच वाटलं। त्याच्यानंतर दळप संपलं होतं म्हणून आम्ही ते गव्हाचं दळप करत होतो तर मला अंतरा पण मदत करत होती। तर आम्हा दोघींनी मिळून पटकन दळप पण आवरलं आणि संध्याकाळी आमची आवरावर सुरू होती। तेवढ्यात यांच्या फ्रेंडनी येऊन आम्हाला सरप्राईज दिलं आणि त्यांनी येताना केक घेऊन आले होते आमच्या ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन करण्यासाठी। तर आम्ही एकदमच सरप्राईज झालो कारण आम्ही घरचं कामं आवरायच्या नादात होतो आणि तेवढ्यात हे दोघेजण बाहेर आले होते। तर लाईट्स पण गेल्या होत्या, मग थोडा वेळ थांबलो आणि नंतर रेडी वगैरे झालो आणि मग आम्ही लाईट आल्यानंतर केक कटिंग करायला घेतलं। तर अंतरा पण इथे रुसूबाई झाली होती कारण तिला केक कट करायचा होता आणि लाईटसारखं जात येत होती त्याच्यामुळे तिचा पण मूड ऑफ झालेला। मग पटपट आम्ही तिघांनी मिळून असा केक कट करायला घेतला आणि इथे अंतराच्या हातात आम्ही दिलं केक करायला कारण तिला असं प्रत्येकांच्या बड्डेला वाटत असतं की तिचाच बड्डे आहे, त्याच्यामुळे आम्ही तिच्यासोबतच केक कट करतो आणि तिला पण केक कट करायला खूपच जास्त आवडतं आणि आम्ही तिघांनी मिळून असा केक कट केला आणि हा रसमलाई फ्लेवरचा केक होता। तो अंतराला पण खूपच जास्त आवडला आणि सगळ्यांनी मिळून आम्ही असं ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन केलं छोटंसं घरच्या घरी। केक कट केल्यानंतर सगळ्यांनी एकमेकांना केक भरवला, काही व्हिडिओज केले आणि फोटोजसुद्धा क्लिक केले आणि त्याच्यानंतर अंतराला पण इथे काहीच करायचं नव्हतं पण आम्ही तिला कसं समजावलं कारण काय माहिती तिचा मूड इतका ऑफ झाला होता। परत मग आम्ही तिला जेव्हा केक भरवलं तिला केकची टेस्ट आवडली आणि त्याच्यानंतर तिचा पण मूड छान झाला होता। काही फोटोज वगैरे काढले आम्ही आणि या दोघांच्यामुळे आमची ॲनिव्हर्सरी खूपच मेमोरेबल झाली। खूप छान सेलिब्रेशन केलं कारण आम्ही घरच्या घरी छोटंसंच करायचं असं ठरवलं होतं आणि या दोघांनी येऊन आम्हाला सरप्राईज दिला आणि खूप छान असं सेलिब्रेशन आम्ही सगळ्यांनी मिळून केलं आणि त्याच्यानंतर आम्ही काही फोटोज काढलेत आणि ते कसे आलेत ते आम्हाला सांगा। आणि त्यानंतर यांना गडबड होती जायची आणि मग परत आम्ही पटपट केक कट वगैरे केले आणि सगळ्यांना प्लेट्समध्ये घालून दिले आणि त्या दोघांचं तर असं बिझनेसमॅन असल्यामुळे ना त्या दोघांना वेळ मिळतच नाही। प्रत्येक वेळी कोणताही बिझनेसमॅन बघा तुम्ही त्यांचे फोन कॉल्स सुरूच असतात आणि त्यांना आपल्या ज्या कामाच्या ठिकाणी पटपट जावं लागतं। काहीही असो, ॲनिव्हर्सरी असो किंवा बड्डे असो, त्यांचे शेड्यूल हे ठरलेलंच असतं, बिझी शेड्यूल असतं त्यांचं। त्याच्यामुळे परत त्यांनी लगेच गेले आणि नंतर मग जेव्हा ह्यांनी केक एक ठरवला होता तो आणला आणि मग परत सगळ्या छोट्या मुलांना बोलवलं आणि आमच्या ननंदबाईंना वगैरे बोलवून सेलिब्रेशन करायचं ठरवलं। तर इथे आमच्या दीदीने आम्हा दोघांना औक्षण वगैरे करून घेतलं आणि ते अंगठीने असं ओवाळतात ते पण केलं आणि बाकीचे मग आम्ही केक वगैरे कट करायला घेतले। सगळ्या मुली होत्या त्या फ्रेममध्ये यायला नको बोलत होत्या, या म्हटलं तरी त्या लाजत आणि परत मानसी आल्या आणि त्यांनी पण आम्हाला औक्षण करायला सुरू केलं। तर आमच्या लग्नाला 5 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि असं वाटतच नाही की 5 वर्ष पूर्ण कसे झाले, कळतच नाही आहे। आणि आमचं लग्न ना कोरोनाच्या काळामध्ये झालं होतं 2020मध्ये आणि आता 2025 सुरू आहे आणि नंतर मग मानसीने आम्हाला विश केलं आणि त्याच्यानंतर जे छोटी कंपनी होती बच्चा कंपनी त्या आल्या होत्या सगळ्या ओवाळण्यासाठी आणि त्या सगळ्यांनी मिळून असं मस्त आम्हाला ओवाळलं आणि अंतराची बघा आमची अशी गडबड सुरू होती, सारखं मोबाईलकडे पळायची
आणि त्याच्यानंतर त्या सगळ्यांनी पेढा वगैरे आम्हाला भरवला आणि इथे ते जे स्पार्कल असतं ते लावायचं सुरू होतं पण ते काय माहिती खराब निघालं. मग परत ते टाकून दिलं आणि मुलांना त्याचीच एक्साइटमेंट होती पण ते खराब निघालं. त्याच्यानंतर सगळ्यांनी मिळून असा केक कट केला. हा हनी रोज फ्लेवरचा केक मागवला होता कारण आम्हा दोघांना तो फ्लेवर खूपच जास्त आवडतो. तर त्याच्यामुळे त्यांनी तोच केक मागवला होता हार्ट शेपमध्ये आणि केक पण खूप मस्त होता टेस्टला. सगळ्यांनी एकामेकाला केक भरवला आणि त्याच्यानंतर मग घरच्या घरीच असं आम्ही डिनर करायचं ठरवलं होतं. मग बाहेरून पनीरची भाजी वगैरे मागवली आणि घरीच आम्ही असं सगळेजण बसून जेवायला घेतलं. तर सगळ्या छोट्या मुली खूप एन्जॉय करत होत्या कारण खूप दिवसानंतर आम्ही असं सगळे सोबत असं डिनर करायला बसलो होतो आणि सगळे जेवण वगैरे करून गेले आणि त्याच्यानंतर कामं बाकीची सगळी आवरली आणि आम्ही दोघी फ्रेश झालो आणि झोपायचं ठरवलं होतं. आणि आमची अंतरा पण खूप जास्त नाटकी करत होती कारण ती खूप दमली होती. आणि हे काही आमचे ॲनिव्हर्सरीचे फोटो आहेत.